पुढच्या घोडेत पूर्ण आई जमवते. खतरनाक झाला ना आवाज. नमस्कार मित्रांनो, मी युवराज आणि आम्ही आता चाललो आमच्या खेतूपालावरती, म्हणजे गोठणेवर चाललो आहे. गोठणेवर जाण्याचं कारण म्हणजे तिकडं आम्ही झाडं लावलेली पावसामध्ये, काजू वगैरे, कारण सीझन पण काजूंचा आलेला आहे. त्यामुळे आम्ही ती झाडं बघायला चाललो आहे, किती आलीत की भवालीत वगैरे. ती आई आहे, अजय पण आहे आणि आर्यन पण आहे, दोघं पण आलेत. ते पाणी टाकी आहे गावची, इथून पूर्ण पाणी सप्लाय होतं तुमच्या गावाला पूर्ण. हे नवीन बांधलेली टाकी आहे, 2 टाक्या आहेत पूर्ण अशा मोठ्या मोठ्या. तिकडून चाललो आहे. ही आमची वाट आहे ना, ही आमची वाट देवलाकडची वाट आहे. अशी क्रॉस होते, 2-3 वाटा आहेत, पण ही शॉर्टकट बरी वाटतं जरा आम्हाला. तिकडून चाललो आहे. आता आलो आहे पटवण्याकडं. इकडे मस्त सावली आहे आणि असा आडवा दांड आहे. आडवा दांड म्हणजे अशी डोंगराच्या वरतून चढण नाही, अशी आडवी रस्ता आहे. त्यामुळे एवढं दम लागत नाही आणि ऊन पण लागत नाही, सावली आहे. आणि घेतलं आहे पिशीमध्ये कोयते वगैरे, हाटी घेतले. असं पूर्ण जंगल आहे, असं सावली आहे. इकडे आहे ना करवंद आता कच्चे आहेत बघा. इकडे आहे काय अजयला दिसला एक करवंद, असं काळा झालाय. आणि इकडे आणि काळा आहे. इकडे बघा किती करवंद आलेत. आता लाल करवंद होतात, मोठी करवंद होतात. आणि आता पिकतील करवंद, म्हणजे मार्चमध्ये ही करवंद पिकतील, मार्च एप्रिलमध्ये. मग ते आपल्याला खायला भेटली करवंद. अशी खूप करवंद आलीत. इकडे बघा इथे पण आहेत, इथे आहेत. असं खालो आलो आपण, असं वरती चाललो आता. इकडं आहे ना असं पावसामध्ये पाऱ्याला पूर्ण पाणी असतो. इकडं खूप सुकून जातो जंगल पूर्ण. जे पाऊस पडेल ना पूर्ण जंगल जिवंत होईल. इथली करवंद मोठी आहेत बघा, थोडी मोठे मोठे आहेत. टपोर एकदम आहेत बघा, असे मस्त. घेऊ हे बघा, मस्त मोठी करवंद झाली. मस्त करवंद झाली बघा. पूर्ण करवंद पूर्ण गट्टाचा गट्टा आहे. काढू मोठा आहे गट्टा एकदम. हे बघ असलं आहे, पूर्ण भरलंय. कुठला? हां भाई ते पण आहेत. करवंद मस्त इकडे होता. इकडं आई करवंद जमवते मागून मागून. इकडे असं उतरा जागा आहे. थोडं पाणी आहे अजून अजय. हे पक्षी उडा उडला तरी. इकडे बघा मस्त पाणी पण आहे अजून, असं फ्रेश आहे. आतमध्ये मासे पण दिसतात. इथं मोठासा एकदम ही असतो, धबधबा असतो इथं मोठा. असं खाली पूर्ण केवढा मोठा असतो हा धबधबा. पूर्ण पावसामध्ये आहे ना खालून दिसतो. खाली बघा जिकडे आपली घरं आहेत ती बघा तिकडे मग दिसत असेल. तिकडे आपलं गाव आहे. आपण एवढं वरती आलो आहे. हे दिवाळीचे बार होते, घेऊन आले अट्टम बॉम्ब लावतो जरा इथे पाण्याजवळ. खतरनाक आवाज आला, आवाजले खतरनाक आला ना. इकडचे कोण असतील ना म्हणजे जनावर प्राणी जंगलातले, ते पडून जातील. त्यासाठी आणलेला मस्त वाजला ना अजय. अजून एक लाव ना मस्त, एक अजून एक आहे. पहिला मस्त वाजला, आता एक लावतोय. पटकन धाव, नाही लक्ष ठेवतो ना. खतरनाक झाला ना आवाज. कसला आवाज आला, कान पूर्ण हे झाले, बहिरे झाले.
मस्त. हे काय आणले माहिती आहे काय, सध्या गावामध्ये जास्त लोक नाही आहेत पहिल्यासारखी. आणि कसं तिकडे जंगलामध्ये पहिले गुरं वगैरे असायची, तेव्हा कसं वाटतं जरा रान पूर्ण भरलेलं असायचं. आता कसं नेमकीच लोक येतात इकडे काजू आंब्याची झाडं बघायला, त्यामुळे काय इकडला कुठला जवळचं कोणी प्राणी असेल पडून जाईल पुढे लांब असं. हे बघा अजून पाणी चालू आहे आणि आम्हाला पाणी येतं गावामध्ये, तो पाणी पण इकडून येतो असं. इकडे बघा पाण्यामध्ये मासे पण आहेत, छोटे छोटे मस्त थंडगार पाणी आहे. तोंड वगैरे धुवायला, हातपाय धुवायला वगैरे त्याला पाणी पण पितात. हा पाणी आहे ना असा दगडीमध्ये येतो खालून. हे बघा अशा दगडी आहेत ना, त्या दगडीच्या आतमधून अशी उपी लागली, उपील म्हणजे अशी झिरपी लागली आणि पाणीच येतोय, पूर्ण थंडगार पाणी आहे. यार ही तर मोठीच्या मोठी जांभूळ होती, थोडं तिचा शेंडा तुटला आहे आणि अशी जांभूळ आहे. हा सगळा हा झाला लॉकडाऊन मध्ये कसं वादळ आलं ना तेव्हा. त्या सगळे झाड मला हे मोडली. इकडे किती ही भारी होती झाडा सगळी, आता सगळी मोडली. इकडे ही वाटली वाटली झाडा भोवटी बिवटींची जांभळींची इकडे ना. आता सगळी मोडली. आता आम्ही पाणी पियाला मस्त थंडगार, आणि आता चाललं पुढे आम्ही. इथं बघ किती करवंद झाले झाडावरती, पूर्ण करवंद भरले पूर्ण. अशी पूर्ण मोठीच्या मोठी जाडी आहे करवंदीची आणि मस्त करवंद आलीत. आता जाताना आपण घरी ही करवंद काढून घेऊन जाऊ, मस्त चटणी बिटणी बनते नाही ह्याची. चटणी बिटणी मस्त बनतात. हां पोचलो आम्ही आता. असा रस्ता आहे आमच्याकडे जरा कंपाऊंडमध्ये, तर झाडं लावली आम्ही पावसामध्ये. इथं बघायचं चाललं खाली वाकून वाकून चाललं लागतंय, अशी पूर्ण वाकून वाकून जायला लागते खाली. इकडे अजून काजूला पूर्ण मही झालंय, मोहर आहे अजून, कालचे बिया झाले ना अजून यावरती. कसलं गच्च झालंय बाई ही. गेल्या मे महिन्यामध्ये ते पूर्ण मारलेला झाडी, परत वाढली पावसामध्ये. आता पोचलो आम्ही इथे. या साईडला बघा मस्त काजू ते बिया आल्यात. हे बघा मस्त झुंजून बी झाली राही, मिस्त बी झाल्या, जून झाल्यात बिया. काजू एवढं छोटूसा आहे. हा काजू लावलेला आम्ही पावसामध्ये, दादा वगैरे आई वहिनी वगैरे होते तेव्हा लावलेला काजू. मस्त काजू तर बिया झाल्यात. छोटासा काजू आहे, 10 बिया भेटतील मस्त. सगळ्या बिया जून झालेल्या, एक पण बी कवली नाही राहिली, सगळ्या जून झाल्या बिया. मग काजूची हाडी बघा केवढी आहे, का छोटूस आहे म्हणजे आपल्या हाडचा काजू आहे आणि बिया झाल्यात. हां हवा इथे हा आम्ही कलम लावलेला इकडे, तर मस्त वाढलाय. 2-3 वर्षांनी तो पण येईल, तर मस्त झालाय. आता बघायला हा काजू लावलेला 2-3 वर्ष झाली, तर त्याच्यावरती ह्यांना बिया भेटल्या खायला चांगले झुंजून. मस्त बियात ना इकडे पण आहे. असं काही लावलं तर बिया भेटतं काजूच्या, फक्त कसं थोडीशी राखण किंवा अशी फेरी तरी मारली पाहिजे. झाडं आपली लावलीत ना बघायला वगैरे, तर असे बिया भेटतात किंवा काजू आंबे भेटतातच बघा. अशा बिया भेटल्यात मस्त. हा इथं पण आहे, इथे मस्त घुडीचे घुडी आहेत, मस्त आहे. छोट्याशा काजूवरती पण बिया इकडे आहेत, इथे आहेत, ते 2 बिया आहेत, इथे पण आहेत, इथे आहेत मस्त. आता आई काढते बिया. आपण मध्ये आलो तेव्हा जायला रस्ता तरी होता, आता रस्ता पण नाही झालाय. किती गच झालाय, पूर्ण असं वाकत जायला लागतंय. मध्ये एकदा आलेलो आम्ही तेव्हा पूर्ण झाडी मारलेली, परत पावसामध्ये झाली ही पूर्ण गच. आता मला वाटतं परत ही मे मध्ये येऊ ना सुट्टीमध्ये, तेव्हा सगळे जण येऊ, परत ही झाडी मारणार. हे इथे कलम छोटा लावलं ना, हा एक कलम आहे छोटासा, त्याला पण 2-3 वर्ष लागते मोठा याला. काजू झाला बा, इथे पडलं काजू, काजू पडलाय हा बा, मस्त रे. काजूच्या झाडावर बघा काजू पडलाय खाली, सुकलेली बी आहे मस्त. इकडे पुढं पण थोडी आमची झाडं आहेत, ते आहेत ना गवतामुळं मला वाटतं असं वाढत जे होत नाही. गवत जास्त होतं त्यामुळं ना त्यांना पोषण भेटत नाही, त्यामुळे त्यांची हाईट पण वाढत नाही. हां
इथं 2-3 वेळा लावलेली झाडं आम्ही, ती नव्हती जगत. इथं पण लावलेली 2-3 झाडं, ती पण मेली. पण इथे आहेत थोडीशी, 3 आहेत. म्हणजे काजूचं झाड एक आहे थोडंसं, ही बघा वर आलं आहे. आणि इकडे एक कलम लावलं आहे, तो पण थोडा जगला आहे म्हणजे. आणि इथं पण छोटासा काजू आहे, त्याच्यावरती बघा किती बिया झाल्यात. 1, 2 आणि इकडे 3 बिया झाल्यात. म्हणजे छोट्याशा काजूतून बिया झाल्यात. बारीक बारीक होतात. पण कवलेत. तर साईडला गवत खूप होतं ना, त्यामुळे ना त्यांना पोषण भेटत नाही, त्याची वाढ होत नाही चांगली. टाईम भेटला ना तर आम्ही थोडंसं बघायला तरी येतो, म्हणजे कशी आहे जगली ती मेली झाडं ती. आणि कसं असं झाडं लावणं हे म्हणजे मोठा टास्क आहे. कारण कसं आहे, आपण झाडं लावतो पावसामध्ये वगैरे, तेव्हा पाणी असतो. पण जेव्हा उन्हाळा चालू होतं, मे महिना चालू होतं ना, तेव्हा ह्यांना पाणी जास्त गरज असते. तेव्हा पाणी भेटत नाही, त्यामुळे सगळे झाडं चुकतात. पण त्यामुळे कसं झाडाला थोडी जपणूक पण केली पाहिजे, झाडं बघितली पण पाहिजेत. मी काहीतरी ना 7-8 झाडं लावलेली, त्यातली फक्त 5 झाडं जगलेली आहेत, 2 झाडं मेलेली आहेत. एवढं असते की कसं आपण लक्ष ठेवतो, आपण दररोज पाणी घालायला जात असतो. पण एखाद्या जंगलामधलं असेल ना, तर कसं कधीतरी एकदा महिन्यातनं किंवा असं वर्षातून 2-3 वेळा जायला लागतं फक्त. पक्षीवर वाटतं कुठलं तरी, कुठं बसलाय? ते कोयती पाहिजे हातामध्ये, पटापट येतो. कोयते एकच आहे इकडे. आईने साफ केले काजूला इथे, ते कलमाला पण थोडी साफ केले खालतीचा, म्हणजे त्या मुळाजवळची पण गवत काढलं आहे. आणि इथला पण काल साफ केलं आहे. चाललं पुढे आम्ही. जगती झाडं ते आपली झाडं लावायचा पण प्रयत्न करायचा, जेवढी जगतील तेवढी आपली. आता इकडे एक आमचं ही आहे, कलम आहे, आंब्याचं झाड आहे. हे थोडंसं गवत वाढलं आहे, थोडंसं तो पण साफ करतो आहे. फक्त हात मारतो थोडंसं, जास्त नाही. बाकीची सर्व झाडी आहे ना, कधीतरी मारायला येऊ आम्ही सुट्टीमध्ये, मेमध्ये सर्वजण. तेव्हा कसं सगळ्यांच्या हातामध्ये कोयते वगैरे असतील, तेव्हा आम्ही पूर्ण झाडी साफ करू. तर इथं आई करते थोडीशी एकालाच, बाकी झालं मग. आईला आहेत ना ती झाडं लावायची खूप आवड आहे. गावची कामं करायला तिला खूप आवडतात. जर ती मुंबईला जरी आली ना तरी तिचं लक्ष आता गावाकडे असतो, त्यामुळे अशी ती कधी आम्हाला काम करून देत नाही गावाला आली की. इकडे बघा आईने मस्त आहे ना, कलम छोटासा रोपटा, त्याच्या मुळाजवळची आहे ना गवत काढला, मस्त साफ केलं आहे. त्याला मस्त वाटलं जरा. आता आपण येऊ ना मे महिन्यामध्ये साफ करायला. मे महिन्यामध्ये मी मे महिन्यामध्ये मी येणार साफसफाई करायला, पूर्ण झाडी मारायला. ते पण थोडासा आंब्याला आहे ना गवत झालं आहे, तो काढायला लागेल, साफ करायला लागेल. थोडंसं आहे ना, आता मग खाली आईने साफ केलं आहे, थोडंसं मी साफ करतो इकडचा. इथे हा मोठा काही आंबा आहे ना, इथे मस्त काजू भेटला मला, तर काजूचा नवा करतोय मी. पहिला खाल्लं तोंडा घातलं, कसं आहे मस्त रस्सा एकदम आहे. तिनेच बांधले भारी, ते बोलते घेऊया म्हणून. घरी चोला चुलीवरती फाटी पाहिजेत ना म्हणून. चला जायचा, बरोबर घेतलंच काय. चाललो आता आम्ही, थोडंसं हात मारला गवतावरती आणि थोडंसं काजूच्या बिया पण काढल्या. आल्यासारख्या भेटल्या बिया नाही, आणि पहिल्यांदा काजूवरती बिया झालेल्या. काही लावलं ना आपण काजू वगैरे आंबे वगैरे तसे होतात, त्यामुळे प्रत्येकाने झाडं लावा आणि थोडीशी त्याची देखभाल करा 1-2 वर्ष, मग तुम्हाला याचे फळ भेटते खायला. ते मस्त आहेत सर्वांना इथे. ओके
मस्त मोठे मोठे आहेत ना इकडं. निघत नाही ती. करवंदाचं आहे ना, हाताला चिक लागतो. इथं पण आहेत मस्त. हे बघ चिकला हाताला पूर्ण. घे हात करी देऊन धुतो खाली पाण्यामध्ये. नंतर मग ती साबणाने धुवायला. आणि हे नंतर थोडा थोडा आंब्याला थोडा टाईम अजून यायला, पण करवंद लवकर आली त्यामुळे ना करवंद घेऊन चाललो आम्ही घरी. चौकास काढा, चौकास काढा. घोडीच्या घोडीत पूर्ण आई जमवते. कुठे मस्त इकडे असे सर्व ओढतो एकदम येतील हातामध्ये. ते मस्त आहेत, झुंझुन आहेत. इकडे बघा आई काढते करवंद आता. किती जमली बघू दे, मस्त भेटली. हे बघा पूर्ण करवंद. हा रानातला रानमेवा आहे. करवंद, जांभळा, अजून आंबे, काजू. आता सुरुवात आहे. हां आंबे जरा उशीर आहेत, पण हे करवंद यावर्षी जांभळं पण खूप येणार आहेत, तर मस्त होतील यावर्षी. तर करवंद आहे ना मस्त मार्च एप्रिलमध्ये पिकतील आता. बस झालं एवढी. हे बघा एवढी करवंद काढली आम्ही. चाललो आहे आम्ही आता घरी. हे बघा मस्त इकडं ऊन पण चाललं आहे खाली आता. सूर्य चालला आहे मावळतीला इकडून बघा. गावाच्या खाली तर पोचलो आहे मंदिरामध्ये. मंदिराच्या बॅक साईडनं गेलेलो आपण इकडेवरती. तर हे असं मंदिराच्या इकडची बाजू आहे, तिकडून आलो आपण. असे शांत वाटते बघा ना गाव खाली. मस्त संध्याकाळची वेळ झाले. तर आत्ता मी घरी आलो. इकडे बघा मग अशी करवंद मी आणली. इकडे बिये भेटले थोडेसे आम्हाला, काजू पण आहे त्यामध्ये. मजा आली. पिक्चर लाईक का सबस्क्राईब करा. इकडे 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 हे लागलाय, शेर लागलाय. पण गेलो आई काहीतरी भेटलेलं आपल्या गेल्यासारखं ना. हो मस्त. गेलो आम्ही इकडे संध्याकाळी, पण काहीतरी गेल्यासारखं भेटलंय आपलं. करवंद पण भेटले आणि काजू पण भेटलाय. बारका काजू पण मस्त आलेत नाही, पहिल्यांदा आलेला एवढा. तिकडचं पण आल्यात पण आम्ही त्याच्यावरती बियाणं झालं अजून. हां आपण जाऊ मे महिन्यामध्ये साफसफाई करायला. हो तर मित्रांनो तुम्ही बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये घोटणीवर गेलेलो आपण काजू बघायला, पण काजूवरती बिया झालेल्या. तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती कोण नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.